नमस्कार, फिनिक्स एज्युकेअरमध्ये तुमचं स्वागत आहे. 10वी महाराष्ट्र बोर्ड भूगोलचा पहिला धडा क्षेत्रभेट. ह्या धड्यामध्ये आपण क्षेत्रभेट करण्यासाठी आपण जेव्हा जातो, जेव्हा भूगोल आपण जेव्हा आपल्याला शिकायचं असतं तेव्हा क्षेत्रभेट एक खूप महत्त्वाची गोष्ट असते की आपण भूगोल चांगल्या पद्धतीने शिकू शकतो. ठीक आहे, तर आपण एक या धड्यामध्ये आपण बघणार आहोत की जे शाळेतले विद्यार्थी होते त्यांची नलदुर्ग ते अलिबाग अशी एक सहल गेली होती. त्या सहलीचा उद्दिष्ट होता की ते वेगवेगळे भाग त्यांना लागणार आहेत, जसं सोलापूर शहर, इंदापूर, ठीक आहे, त्यानंतर सिंहगड, नंतर लोणावळा, अलिबाग, ज्या जागेना त्यांनी भेट दिली त्या जागेमध्ये त्यांनी काय काय अनुभव घेतले हे आपण या धड्यामध्ये बघणार आहोत. आता क्षेत्र म्हणजे काय की कोणताही क्षेत्र आपण जेव्हा बघण्यासाठी जातो, तिकडे भेट घेण्यासाठी जातो, हे आपण पिकनिकसाठी जात नाही आहोत, सहलीसाठी जात नाही आहोत, हे आपण शिकण्यासाठी जातोय. ठीक आहे, ही आपली शैक्षणिक सहल असते की आपण जेव्हा भूगोल शिकण्यासाठी एका भागात जातो. जसं समजा तुम्ही अलिबागला जाताय, अलिबाग हे समुद्राच्या किनारी आहे, मग तिकडे हवामान वेगळं असणार, तिकडे माती वेगळी असणार, तिकडे वेगळे प्रकारचे वृक्ष लागवड केलेली असणार. ठीक आहे, तिकडे लोकांची घरं वेगळी असणार. त्यानंतर तुम्ही जर सिंहगडाच्या इकडे गेलात तर तिकडे डोंगरावरती आहे, तिकडे गड आहे, तो डोंगरावरती आहे, तिकडे हवामान वेगळं असणार, तिकडे माती वेगळी असणार, तिकडे डोंगर असणार. ठीक आहे, त्यानंतर जर तुम्ही इकडे बघितलं उजनी जलाशय म्हणजे काय, तिकडे खूप सारं पाणी आहे, तिकडे वेगळ्या प्रकारचे तुम्हाला तिकडे सिंचन योजना दिसणार. त्यानंतर तुम्हाला तिकडे वेगळं हवामान दिसणार, घराची रचना वेगळी असणार, नळदुर्गमध्ये वेगळी असणार, सोलापूरमध्ये वेगळी असणार. मग हवामान आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या कशा कशा बदलत जातात हे आपण जेव्हा आपण तिकडे भेट देतो तेव्हा त्याचा अनुभव घेऊ शकतो. जसं जर तुम्ही जर समुद्रकिनारी गेला असाल तर तिकडे तुम्ही बघता की तिकडे हवामान वेगळा असतो आणि जेव्हा तुम्ही डोंगराच्या प्रदेशात जाता तिकडे हवामान वेगळा असतो. हे आपण जेव्हा तिकडे जातो तेव्हा आपल्याला त्याचा अनुभव घेता येतो. मग जर आपल्याला भूगोल शिकायचा असेल मग क्षेत्रभट हे खूप महत्त्वाची गोष्ट ठरू शकते की जेव्हा आपल्याला जर प्रत्यक्ष जाऊन तिकडे शिकायचं असेल, आपण पुस्तकात शिकतो की अलिबागजवळ समुद्र आहे, पण जेव्हा आपण प्रत्यक्ष अलिबागला जाऊ तेव्हा आपल्याला समजेल की समुद्राच्या बाजूला लोक कशी राहतात, त्यांचे जीवनमान कसं आहे, हे आपण तिकडे जाऊन अनुभव घेऊ शकतो. ठीक आहे, मग आता आपण बघूया की शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये जो संवाद आहे, त्यांनी त्यांचा प्रवास नलदुर्गवरून सुरू केला होता आणि ते अलिबागला गेले. जर तुम्ही इकडे बघू शकता की इकडून त्यांचा प्रवास या दिशेने जातोय. मग इकडे मध्ये सह्याद्री रांगा लागतात, म्हणजे सिंहगड जिकडे आहे तिकडे सह्याद्री रांगा आहेत. ठीक आहे, त्यानंतर इकडे उजनी जलाशय आहे, इकडे हवामान, इकडे इकडची जी माती आहे किंवा मृदा वेगळी असणार, वनस्पती वेगळे असणार, इकडे जेव्हा जातो तेव्हा वनस्पती वेगळे असणार. हे कसा बदल होत गेला तसं आपण या धड्यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे, राहुलच्या वर्गातील विद्यार्थी आणि शाळेतील शिक्षक असे सर्वजण उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्गपासून रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे क्षेत्रभेटीसाठी निघाले आहेत. मग नळदुर्ग कुठे आहे? उस्मानाबादमध्ये, आणि अलिबाग इकडे जात आहेत. हे पहिलं तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला परीक्षेमध्ये असे प्रश्न नाही विचारणार की राहुलच्या शाळेची सहल कुठे गेली होती, असे प्रश्न नाही येणार तुम्हाला. प्रश्न येणार हे शेवटी जे दिलेले आहेत, धड्याच्या शेवटी जे प्रश्न आहेत ते प्रश्न येणार परीक्षेमध्ये. फक्त हा जो धडा आहे तो तुम्हाला समजण्यासाठी आहे. जर तुम्हाला हा समजायचा असेल की क्षेत्रभेट जेव्हा आपण घेतो तेव्हा काय काय गोष्टी आपण अनुभवतो, कसा अभ्यास केला पाहिजे, हे आपल्याला ह्या धड्यामध्ये समजणार आहे. पण या धड्यामधलं ते तुम्हाला एवढे मोठा धडा तुम्हाला दिसतो, हे सगळ्या गोष्टी परीक्षेमध्ये येणार नाहीत. परीक्षेमध्ये फक्त तुम्हाला शेवटचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला आता दिसतील. ते फक्त हेच प्रश्न तुम्हाला येणार आहेत. तिकडे लिहिलेलं आहे बघा, वरील पाठ हा क्षेत्रभेटीचा नमुना आहे, या क्षेत्रभेटीवर आधारित प्रश्न देऊ नयेत. हे प्रश्न तुम्हाला येणार नाहीत. एवढा मोठा धडा घाबरू नका की हे प्रश्न नाही येणार. फक्त तुम्हाला स्वाध्यायामध्ये जे प्रश्न आहेत तेवढेच प्रश्न येणार, लक्षात ठेवा हे. ठीक आहे, जर शाळेत तुम्हाला हे प्रश्न असे विचारत असेल तर असे प्रश्न तुम्हाला यांनी नाश्ता कुठे केला, अशा प्रकारचे फालतू प्रश्न तुम्हाला येणार नाही. फक्त हे तुम्हाला समजण्यासाठी आहे की हा धडा फक्त समजण्यासाठी आहे. ठीक आहे, तर आपण इकडे बघतो सिंहगड बघतोय, त्यानंतर आपण इकडे बघतो की वृक्ष वेगळे आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही जाता. उजनी जलाशय आहे, ठीक आहे, ऊसाची शेती आहे, काही ठिकाणी ऊसाची शेती असणार. जर तुम्ही अलिबागच्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला तिकडे भात शेती भेटणार. ठीक आहे, भात शेती असणार. नंतर इथे रस्ता बघा, रस्त्याच्या बाजूला दुकान आहे, हे घर वेगळ्या प्रकारचं आहे. हे सगळं आपण या धड्यामध्ये बघणार आहोत. सर्वात प्रथम इथे नळदुर्ग दिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, आता आपण क्षेत्रभेट करण्यासाठी जातो तेव्हा तुम्ही बघाल की हे वस्तू आपण घेऊन जाऊ शकतो. जसे बॅग, हे दुर्बीण असते, त्यानंतर कॅमेरा, टोपी, ठीक आहे, दिशा दाखवण्यासाठी, इंग्लिशमध्ये त्याला कंपास म्हणतात, दिशा दाखवण्यासाठी. त्यानंतर वही असते, पेन असतो, आपण ज्या अनुभव आपण घेतो ते लिहून ठेवू शकतो. पाण्याची बॉटल, त्यानंतर फर्स्ट एड, जर तुम्हाला काही लागलं किंवा तुम्हाला काही त्रास झाला तर तुम्ही औषधं घेऊन जाऊ शकता, आणि नकाशा. ठीक आहे, आता आपण बघूया की या विद्यार्थ्यांनी या प्रवासासाठी शाळेने एस टीची सेवा प्रसंगी करारावर घेतली आहे. आता शाळेची सहल
एस टीने जाते. हे तुम्ही ग्रामीण भागात बघू शकता. शाळेची सहल ही एस टीने जाते. या क्षेत्रभेटीचे नियोजन राहुल व त्याच्या मित्रांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार केले आहे. विद्यार्थी नलदुर्ग ते अलिबाग या प्रवासादरम्यान भूरचना, आता त्यांचा काय काय त्यांनी बघितलं बघा. भूरचना कशी बदलत गेली. नळदुर्गमध्ये भूरचना वेगळी होती, सिंहगडमध्ये वेगळी होती, त्यानंतर अलिबागमध्ये वेगळी होती. ठीक आहे. मृदामध्ये काय माती, इकडे वेगळी माती असणार, इकडे वेगळी असणार, इकडे वेगळी असणार. वनस्पती, झाडं झुडपं ते बदलत जाणार व त्या वस्त्यामध्ये दिसणारे बदल असे अनुभवत याची माहिती घेऊया. वर्गातील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये संभाषण खाली दिलेले आहे, ते वाचा. ठीक आहे. तुम्हाला जर अशी क्षेत्रभेट जर घडवायची असेल तर तुम्ही काय कराल. सर्वात पहिलं आपल्याला मार्ग ठरवला पाहिजे की आपल्याला कुठून कुठे जायचं आहे. त्यानंतर परवानग्या काढल्या पाहिजेत. तुम्हाला राहण्याची सोय कुठे आहे ते बघितलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही तुमच्या शिक्षकांशी बोला. जसं या विद्यार्थ्यांनी एस टी घेतली होती प्रासंगिक करारावरती, तसं तुम्ही बघा की तुम्ही दुसरी बस किंवा एस टी घेऊ शकता का. ठीक आहे. इकडे प्रश्न दिलेला आहे बघा. समजा शिक्षकाने क्षेत्रभेटीचे नियोजन तुम्हाला करायला सांगितले, तर मी तुम्हाला सांगितलं काय काय करायचं आहे. आता संवाद बघूया. शिक्षिका, सकाळी 6 वाजता सर्व विद्यार्थी जमा झाले. आता विद्यार्थी आणि शिक्षक यांची जे क्षेत्रभेट आहे ती सुरू होणार आहे. आता आपण नलदुर्गहून सोलापूरकडे जात आहोत. सोलापूर जवळ आपण सकाळी न्याहारी घेणार आहोत आणि पुण्याला सिंहगड जवळ जेवण घेणार आहोत. तुम्हाला संपूर्ण प्रवासात रस्त्याच्या दोन्ही बाजूने निरीक्षण करून खालील मुद्द्यांच्या आधारे वहीत नोंद करायची आहे. ह्या विद्यार्थी फक्त काय मजा मस्तीसाठी जात नाही आहेत, ते शिक्षणासाठी जातात. शिक्षणासाठी त्यांची सहल आहे. मग ते जसे जसे ज्या भागातून जाणार त्या भागाची ती माहिती लिहत जाणार त्यांच्या वहीमध्ये. ठीक आहे. आता भूरचना कशी आहे ते बघत जाणार. त्यानंतर जलाशय कसा आहे, त्यानंतर जलाशय कुठे आणि कसा जलाशय आहे, वनस्पती कशा आहेत, मृदा म्हणजे माती कशी आहे त्या भागातील, शेती कशी आहे, कुठल्या भागात कुठली पिकं घेतली जातात, मानवी वस्ती कशी आहेत, वसाहतींचे आकृतिबंध, हे सगळं ते नोंद घेणार आहेत. ठीक आहे. आता राहुल, होय मॅडम, इथे चढ उताराची भूरचना असून काही ठिकाणी जमीन सपाट आहे, काही ठिकाणी शेतीही दिसत आहे. आता ते नलदुर्गहून सोलापूरकडे जात आहेत. इकडे नलदुर्ग आहे, इकडे सोलापूरकडे जात आहेत. मग त्यांनी राहुलनी काय बघितलं की इकडे चढ उताराची भूरचना आहे आणि काही ठिकाणी जमीन सपाट आहे आणि त्या सपाट जमिनीच्या इकडे शेती केली जाते. साक्षी, रस्त्याच्या बाजूला छोट्या छोट्या वस्त्या आहेत, चहाची दुकाने, धाबे, पेट्रोल पंप व इतर दुकाने दिसत आहेत. मग छोटा गाव असेल, मग तिकडे तुम्हाला काही ठिकाणी चहाची दुकाने असतील, छोटे छोटे घर असतील, पेट्रोल पंप असेल, इतर दुकाने पण दिसत आहेत. मीना, शिक्षिका, मीना तू सांग. मॅडम मीना, आता आपण उताराच्या रस्त्यावर जात आहोत. मग ठीक आहे, घाटातून खाली येत आहेत, उताराच्या रस्त्यावर जात आहोत का. बरोबर. आता आपण बालाघाट रांगेच्या दक्षिणेला आहोत. आता बालाघाट म्हणजे काय, डोंगर रांग आहे. मग ते डोंगर रांग उतरत आहेत. ठीक आहे. बरोबर. आता आपण, शिक्षिका म्हणते की बरोबर, आता आपण बालाघाट रांगेच्या दक्षिणेला आहोत. बालाघाट रांग ही सह्याद्री पर्वताची पूर्वेकडील पसरलेली एक डोंगर रांग आहे. तुम्हाला दिलेला नकाशा व बाहेरील भूरचना पाहत जा. भूरचनेने होणारे बदल सहजपणे दिसून येतात. आता वस्त्यांच्या आकृतिबंध आणि घरांबद्दल सांगा. आता घरं बघा कशी असणार तिकडे. सूरज म्हणतोय, मॅडम ग्रामीण भागात रस्त्यालगतची वस्त्या एक ओळीने आहेत. म्हणजे ग्रामीण भागात, समजा ग्रामीण भाग आहे, म्हणजे जसा रस्ता आहे त्या रस्त्याच्या बाजूला घरे आहेत. भूरचनेच्या होणाऱ्या बदल मॅडम ग्रामीण भागात रस्त्यालगतच्या वस्त्या एका ओळीत आहेत. घरातील भिंती दगड मातीचे आहेत. घराच्या छपरासाठी लाकूड आणि मातीचा उपयोग केलेला दिसतो, असे हे सूरजचं म्हणणं आहे. रेणुका, या परिसरात बहुतेक सगळीकडे गवत असून ते सुकलेले आहे. काही ठिकाणी निष्पर्ण झाड दिसत आहेत. आता असं का, कारण इकडे पाऊस जास्त पडत नाही. पर्जन्यमान कमी असल्यामुळे इकडे तुम्हाला सुकलेला गवत दिसेल. जिकडे पाऊस जास्त होतो तिकडे समजा तिकडे नदी असेल, मग तिकडे तुम्हाला हिरवेगार झाडे किंवा तिकडे तुम्हाला सुकलेले गवत नाही दिसणार. पण इकडे पाऊस कमी पडतो. आता ह्या गवतावरून आपल्याला समजतं की या भागात पाऊस कमी पडतो. शिक्षिका, सूरज, रेणुका बरोबर. अशी घरे असलेल्या वस्त्यांना रेषाकृत वस्त्या म्हणतात. म्हणजे जसा समजा हा रस्ता आहे, रस्त्याच्या आजूबाजूला एका रांगेमध्ये जर घरं असतील तर त्याला रेषाकृत वस्त्या असं म्हणतात. हे आपण 7वीत शिकलो आहोत. या घरांना धाब्याची घरे म्हणतात. आता धाब्याची घरे, इकडे उदाहरण दिलेलं आहे, धाब्याची घरे. ठीक आहे. ती विशिष्ट पद्धतीने बांधलेली परंपरागत घरे आहेत. येथील वनस्पती सूक्ष्म प्रदेशात पानझडीची आहे. पानझडी म्हणजे काय की तिकडे पाऊस कमी असतो. पाऊस कमी असल्यामुळे काय होतं की वर्षाच्या एका वेळीस ते झाडाची पानं गळून पडतात. त्याला पानझडीचे वने असे म्हणतात. याची पाने विशिष्ट काळात गळून पडतात. थोड्या वेळाने सोलापूर शहर आले. आता मुलांनी काय बघितलं की इकडे पाऊस कमी आहे. पाऊस कमी असल्यामुळे इकडे पानझडीची वने आहेत.
ठीक आहे. आता सोलापूर जवळ गेल्यानंतर सोलापूर एक शहर आहे. मग आता हे मुलं काय ग्रामीण भागातून जात होते तेव्हा त्यांना अशी घरं दिसली. पण जेव्हा ती सोलापुरात आले तेव्हा त्यांनी घरं वेगळी बघितली. तिकडे थोड्या थोड्या त्यांना काही मजल्यांच्या इमारती पण दिसल्या. ठीक आहे. हे त्यांनी अनुभवलं जेव्हा त्यांनी बघितलं. शिक्षक, आता आपण सोलापूर शहरात आलो आहोत. शहरी भागात लोकसंख्या घनता जास्त आहे. घनता म्हणजे काय, एका जागेत कमी जागेत खूप जास्त लोक राहतात. सोलापूर हे शहर असल्यामुळे तिकडे खूप लोक राहतात, त्यामुळे लोकसंख्येची घनता जास्त आहे. त्यामुळे येथे अनेक मजली इमारती दिसतात. या इमारती सिमेंट, वाळू, खडी व पाणी याचे मिश्रण करून विटांच्या साहाय्याने बांधलेल्या असतात. शहरात रस्त्यालगत मॉल, छोटे मोठे हॉटेल्स आणि अनेक आधुनिक सुविधा असलेले दुकान असतात. विद्यार्थी शहरातील वेगळेपणे निरीक्षण करत राहिले. सोलापूर शहरातून बाहेर पडल्यावर शिक्षकांनी राहुलला न्याहारीच्या पुढे विद्यार्थ्यांना वाटायला सांगितले. विद्यार्थ्यांनी न्याहारी केली. आता आपण फरक बघितला की गावामध्ये आणि शहरामध्ये काय फरक होता त्या विद्यार्थ्यांनी अनुभवला. सोलापूरमध्ये आणि त्या रस्त्याच्या आजूबाजूला ते आधी येत होते सोलापूरच्या आधी, तिकडे कसा फरक होता, घरांमध्ये कसा फरक होता. तिकडे दुकानं जास्त होती, तिकडे शेती त्यांना कमी दिसत होती सोलापूरमध्ये. आता शिक्षिका, आता आपण सोलापूरच्या बाहेर जात आहोत. मुलांनो, आजूबाजूला असणारी शेती पहा. तर सोलापूरमध्ये शेती नव्हती कारण सोलापूर शहर होतं. सोलापूरचे तसे बाहेर गेले तसे त्यांना शेती दिसायला लागली. काय दिसतं ते नोंदवावं सांगा. विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा निरीक्षण करत वहीत नोंदवायला सुरुवात केली. हे काम बराबर वेळ चालेल, बरेच वेळ चालले. आता इकडे बघा, कडधान्याची शेती. कडधान्याचे पीक व कमी पर्जन्य याचा सहसंबंध जोडा. आता कडधान्याच्या पिकासाठी पर्जन्य म्हणजे काही पाऊस कमी लागतो. म्हणजे जिकडे पाऊस कमी असेल त्या भागात कडधान्याची शेती केली जाते. सावित्री, मॅडम मला इकडे हिरवेगार शेत दिसत आहेत. आपण नळदुर्ग सोडल्यानंतर तिकडे झुडपी पिके दिसत होती व कुठेतरी एखादे क्षेत्र ऊसाचे होते, परंतु इकडे मात्र सगळीकडे ऊसच आहे. आता ऊस काय आहे इकडे, कारण इकडे पाण्याचा साठा मुबलक आहे, सिंचन केलेलं आहे. सिंचनामुळे पाणी खूप आहे. पाणी जिकडे जास्त असते तिकडे ऊसाचं पीक घेतला जातो. आता नळदुर्गच्या इकडे पाणी कमी होतं त्यामुळे तिकडे हिरवेगार शेती अशी नव्हती. ठीक आहे. शिक्षिका, बरोबर. आपण नळदुर्ग सोडल्यानंतर तिथे मूग, उडीद व इतर कडधान्याची पिके दिसली कारण त्यांना पाणी कमी लागतं. ऊसाला पाणी खूप जास्त लागतं, त्यामुळे सोलापूरच्या पुढे त्यांना ही ऊसाची शेती दिसली. आता इकडे सर्वत्र प्रामुख्याने ऊसाचे पीक घेतलेले आढळते कारण येथे सिंचनाची सोय आहे. सिंचन म्हणजे काय, पाणी जास्त मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, त्यामुळे इकडे ऊसाची शेती तुम्हाला दिसेल. सावित्री, होय मॅडम, मगाशी आपण एक कालवा ओलांडला होता आणि आता मला समोर एक मोठा जलाशय दिसतो आहे. तो कोणता जलाशय आहे? आता जलाशय हा उजनीचा जलाशय आहे, उजनी धरणाचा जलाशय आहे. शिक्षकाने चालकाला इंदापूर जवळ रस्त्याच्या कडेला बस थांबवण्यास सूचना केली. सर्व विद्यार्थी बसमधून उतरले आणि शिक्षकांच्या सोबतीला उभे राहिले. शिक्षिका, तुमच्याकडे नकाशा पहा. त्यात दर्शवल्याप्रमाणे आपल्या उजव्या बाजूला भीमा नदीवरील उजनी धरणाचा जलाशय दिसतो. या धरणाच्या पाण्याचा उपयोग प्रामुख्याने पिण्याकरिता होतो. विद्युत निर्मिती, मासेमारी, सिंचन इत्यादीसाठीही या धरणाच्या पाण्याचा उपयोग केला जातो. आता उजनी धरण, जर तुम्ही पुण्यावरून सोलापूरला जात असाल तर तेव्हा तुम्हाला बाजूला उजनी धरण दिसेल. ठीक आहे. मग त्या उजनी धरणाच्या पाण्याचा उपयोग तिकडे तुम्हाला दिसेल की ते प्रामुख्याने पिण्यासाठी, शेतीसाठी, विद्युत निर्मितीसाठी, मासेमारीसाठी केला जातो. काही विद्यार्थ्यांनी या परिसराची छायाचित्रे घेतली व विद्यार्थी पुन्हा बसमध्ये बसले आणि पुढचा प्रवास सुरू झाला. तुम्ही आता बघितलं नळदुर्गपासून आता उजनी जलाशयपर्यंत कसा फरक होत गेला, घरांमध्ये कसा फरक होत गेला, शेतीमध्ये कसा फरक होत गेला, हे आपण आता बघितलं. आता पुढे बघूया. पूजा, मॅडम हा भाग मैदानी वाटतो. आता मैदानी भाग असेल तर तिकडे काय, तिकडे तुम्हाला शेती खूप जास्त दिसणार, तिकडे घरं पण जास्त असतील. शिक्षक, हो, आता आपण सपाट प्रदेशातून जात आहोत. हा दक्कन पठारचा भाग आहे. जसे जसे आपण पश्चिमेकडे जाऊ तसे आपल्याला वनस्पती व भूरचनेतील आणखी बदल पाहायला मिळतील. काही तासांनी प्रवासानंतर गाडीने हडपसरपासून मुख्य रस्ता सोडला आणि ती सिंहगडच्या दिशेने जाऊ लागली. सिंहगड पायथ्याशी अनेक लहान मोठे हॉटेल्स होते. का तिकडे होते? कारण तिकडे खूप लोक जातात. खूप महत्त्वाचा किल्ला आहे. तुम्हाला माहीत असेल की तानाजी मालुसरे यांनी खूप महत्त्वाची कामगिरी या किल्ल्यावरती केली होती. त्यांचा मृत्यू झाला होता या किल्ल्यावरती, सिंहगडावरती. त्यांच्याच पराक्रमामुळे या किल्ल्याचं नाव सिंहगड असं ठेवण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचं नाव सिंहगड केले. त्याचं आधीचं नाव होतं कोंढाणा. येथे पोचल्यानंतर रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या मोकळ्या जागेत दुपारचे जेवण करून त्यांनी थोडी विश्रांती घेतली. आता नजमा, जेव्हा आपण नळदुर्गाजवळ होतो त्या परिसरातील बोरी, भाबळीची झाडं दिसत होती. आता इथे वेगळे वृक्ष दिसत आहेत.
पाऊस जास्त जिकडे जास्त असतो तिकडे वेगळी प्रकारची झाडं असतात, जिकडे पाऊस कमी असतो तिकडे वेगळी प्रकारची झाडं असतात. मग नलदुर्गजवळ वेगळी प्रकारची झाडं होती, सिंहगडजवळ वेगळी प्रकारची झाडं आहेत. शिक्षिका छान. नलदुर्ग ओलांडताना निम ओसाड प्रदेश आढळणाऱ्या काटेरी वनस्पती दिसत होत्या. आता काटेरी वनस्पती कुठे असतात? जिकडे पाऊस कमी पडतो. मग नलदुर्गजवळ पाऊस कमी होता. वनस्पतीच्या प्रकारामध्ये होणारा हा बदल या प्रदेशातील पर्जन्यमानाच्या प्रमाणातील बदल सूचक आहे. वनस्पतीमध्ये जेव्हा बदल असतो तेव्हा त्याच्यावरून आपल्याला समजतं की इकडे पाऊस कसा पडतो, पर्जन्यमान किती होते. आता आपण पाहतो आहोत की हे अंजन, वड, पिंपळ इत्यादी वृक्ष जास्त प्रमाणात आहेत. आपण सिंहगडच्या पायथ्याशी आहोत. आता पायथा म्हणजे काय? डोंगराच्या खाली आहेत. मग जसे डोंगराच्या वरती जातील तसं त्यांना वेगळा अनुभव येत जाईल, ते आपण बघूया. सिंहगडाच्या माथ्यावर गेल्यावर सह्याद्री पर्वतापासून निघणाऱ्या डोंगर रांगा दिसतात व त्या पाहू. तुम्ही आपल्याबरोबर आता फक्त ओळखपत्र, वही, पेन, दुर्बीण, कॅमेरा, टोपी, नकाशा आणि पाण्याची बाटली इतकं साहित्य घ्या. बॅग का नको? कारण त्यांना वरती चढायचं आहे. वरती चढताना त्यांना कष्ट होणार. ठीक आहे, त्यामुळे त्यांनी सांगितलं की बॅग तिकडेच ठेवून द्या. कपड्याची बॅग व इतर साहित्य गाडीतच राहू द्या. ठीक आहे. पर्जन्यमानातील फरक वनस्पतीवरून समजतो. आता वनस्पती म्हणजे काय? झाडं जशी वेगवेगळी दिसतात त्यावरून आपल्याला समजतं. हे जिकडे सदाहरित वनं असतात त्याचा अर्थ काय? तिकडे पाऊस खूप जास्त पडतो. काटेरी झुडपं असतात त्याचा अर्थ काय? तिकडे पाऊस कमी पडतो. मग आपण वनस्पतीवरून पर्जन्यमान किती आहे ते समजू शकतो. ठीक आहे, हे विधान योग्य वाटतं तर बरोबर आहे. सिंहगड चढण्यास सुरुवात केली तेव्हा ऊन होती. नंतर आकाशात ढग आले. थोड्याच वेळाने पावसाची सरही आली. वाटेत विद्यार्थ्यांनी एक ठिकाणी मिळणाऱ्या उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा, ताक, दही इत्यादी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. तसेच निसर्गदृश्य, परिसरातील वनस्पती, पक्षी, दूरवर दिसणारे पुणे शहर पाहिले. किल्ल्याच्या विविध भागांची छायाचित्रे घेतली. त्यानंतर शिक्षकांनी त्यांना एक विशिष्ट ठिकाणी एकत्र होण्याच्या सूचना दिल्या. आता सिंहगड जिकडे आहे तिकडे प्रवेशद्वाराजवळ त्या किल्ल्याची माहिती दिलेली आहे. ठीक आहे शिक्षिका, आता आपण सिंहगड किल्ल्यावर आहोत. या गडाबद्दल माहिती आपण कशी मिळवू शकतो? तर इकडे माहिती दिलेली आहे. मुलांनी त्याचा फोटो पण घेतला होता. आणि हां मॅडम, आम्ही सिंहगडाच्या प्रवेशद्वाराजवळ एक फलक पाहिला. त्या फलकावर सिंहगडाबद्दल माहिती दिली आहे. त्याचा आम्ही छायाचित्रसुद्धा घेतलं आहे. शिक्षिका खूप छान. नेहा, आता भूरचनेच्या वैशिष्ट्यांतील फरक कोण सांगेल? आता भूरचना आपण बघितली. सिंहगडाच्या पायथ्याजवळ सपाटीचा प्रदेश होता. जसं ते डोंगरावरती गेले तशी भूरचना बदलली. ठीक आहे कासिम, आपण कमी अधिक उतार असलेल्या व मैदानी प्रदेश पाहिला, पण या ठिकाणी डोंगराळ भाग आहे. आपण जास्त उंचीवर असल्यामुळे ढगांचाही अनुभव घेत आहोत. शिक्षिका खूप छान कासिम, आपल्याला येथून दऱ्या, डोंगर, टेकड्या, शिखरांचे सुळके आणि ज्वालामुखीच्या उद्रेकापासून तयार झालेला खडकांचे थर अशी अनेक प्राकृतिक वैशिष्ट्य दिसत आहेत. हा खडक कोणता खडक आहे ओळखलत का? तर किल्ल्यावर येताना मार्गात भूस्खलनामुळे झालेल्या पडझडीचे अवशेष तुम्हाला पाहायला मिळाले असतील. आता हा भूस्खलन झालेला आहे बघा इकडे. आता सोबतालच्या प्रदेशातील शेतीचे आकृतीबद्ध पहा व सांगा. आता हा किल्ला बघा, हा सिंहगड किल्ला तुम्हाला दिसतोय. ही कडा आहे इकडे, म्हणजे डोंगराळ भाग आहे आणि खाली तुम्हाला सपाटीचा प्रदेश दिसेल. आता मेरी काय म्हणते बघा. मॅडम, हा अग्निजन्य प्रकारचा बेसाल्ट खडक आहे. याचा अभ्यास आम्ही 6वीत केला आहे. तर अग्निजन्म म्हणजे काय? की जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा त्याच्यामुळे बसाल्ट खडक निर्माण होतो. त्या सह्याद्रीचे जे डोंगर आहेत ते ज्वालामुखीमुळे बनलेले आहेत. हजारो वर्षापूर्वी ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता, त्यामुळे बेसाल्ट खडक तयार होतो. ते सह्याद्री त्याच्यामध्ये बनलेलं आहे. हे तुम्हाला दिसत असेल, सह्याद्रीचे कडे दिसत असतील. ठीक आहे. हां मेरी, आपण राहतो त्या प्रदेशात प्रामुख्याने कडधान्याची पिके दिसली. सोलापूर व पुणे येथे ऊसाचे पीक जास्त प्रमाणात आढळते. मात्र इथे भात शेती दिसत आहे. भात शेती का? कारण इकडे पाऊस जास्त पडतो. शिक्षिका बरोबर आहे. याचं मुख्य कारण म्हणजे या प्रदेशात असणारा जास्त पर्जन्यमान. कोटासारखी रचना असलेला गड तुम्ही यापूर्वी कुठे पाहिला आहेत का? त्या आणि त्या गडाची रचना कोणती फरक आहे ते ओळखा. आता ही जी मुलं आली ती नलदुर्गपासून. नलदुर्ग पण एक किल्ला आहे, पण तो किल्ला वेगळा आहे आणि सिंहगड हा किल्ला वेगळा आहे. तर वहिदा काय म्हणते बघा. मॅडम, आपण त्याची तुलना नलदुर्ग किल्ल्याशी करू शकतो, परंतु नलदुर्ग किल्ला सिंहगड सारखा डोंगरावर नाही. तो पाहण्यासाठी चढण चढावी लागत नाही. सिंहगड काय आहे? डोंगरावरती आहे. डोंगरावरती का बनवलं आहे? कारण उंच ठिकाणावरून आपण जे सपाटीचे प्रदेश आहे, खालचे प्रदेश आहे, त्याच्यावरती निरीक्षण ठेवू शकतो. ठीक आहे शिक्षिका खूप छान. आता आपण किल्ल्याच्या माथ्यावर आहोत. माथा म्हणजे काय? वरती आहोत. हा किल्ला पर्वत माथ्यावर बांधला आहे. त्याला डोंगरी किल्ला असे म्हणतात आणि
जो नळदुर्ग आहे तो भुईकोट किल्ला आहे, तो जमिनीवरतीच आहे. हे ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने व सभोवतालच्या परिसरावर देखरेख ठेवण्यासाठी योग्य आहे, म्हणून हा किल्ला बांधला गेला. नळदुर्ग हा भुईकोट किल्ला आहे. किल्ले आपण राज्यात वारसा आहेत, आपल्या राज्याचे वारसा आहेत किल्ले. खूप सारे किल्ले आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आहेत. इकडे या आणि खालच्या बाजूस पहा. समोर जो पाण्याचा साठा दिसतो तो खडकवासला धरण आहे. खडकवासला धरणाचा जलाशय आहे. या धरणातील पाणी पुणे शहर व सभोवतालच्या भागात पुरवले जाते. आता आपण किल्ल्याच्या कल्याण दरवाजाकडे जाऊ. इकडे या आणि ही रचना पहा. त्याला देवटाके म्हणतात. देवटाके म्हणजे काय? नैसर्गिकरित्या इथे पाण्याचा टाका असतो, तिकडे पाणी असते. नैसर्गिक झऱ्यातून येणाऱ्या पाण्याचा साठा येथे केला जातो. यावर गडावर वस्ती करणाऱ्यांची आजवर वर्षभर पाणी मिळते. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किंवा त्यांच्या कुठल्याही किल्ल्यावरती जाल तर तुम्हाला पाण्याचे मुबलक उपलब्धता तिकडे दिसेल. ठीक आहे. सर्व विद्यार्थी आश्चर्य व्यक्त करत, बापरे, इतके शतकं इतक्या उंच जागी पाणी कसे मिळत असेल. नंतर शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना पिठले भाकरी मिळणाऱ्या एका झोपडीकडे नेले. त्यांच्या यासारख्या अनेक झोपड्या विद्यार्थ्यांनी पाहिल्या. पर्यटकांना खानपानाच्या सुविधा येथे दिल्या जात होत्या. सिंहगडावर काही वेळा घालवल्यानंतर सर्व विद्यार्थी पायथ्याशी येऊन बसमध्ये बसले आणि रात्रीच्या मुक्कामासाठी पुणे शहराकडे बस निघाली. शहरात गेल्यावर संध्याकाळच्या अल्पोहार व चहा घेतल्यावर शहरातील बाजारपेठ फेरफटका मारण्यास तयार झाले. ठीक आहे. आता पुणे शहरात आहोत आपण. शहरामध्ये शेती वगैरे नसणार, तिकडे बाजारपेठा असणार, तिकडे घरं असणार किंवा बिल्डिंग्स असणार, इमारती असणार. ते आता बघूया विद्यार्थ्यांनी पुणे शहरामध्ये काय बघितलं. शिक्षिका, आपण पुण्यातील शनिवारवाडा तुम्हाला माहीत असेल की इकडे पेशव्यांचे, जसं छत्रपती शिवाजी महाराज रायगडवरती त्यांची राजधानी असायची, तर जसे पेशवे जेव्हा पेशव्यांचे जेव्हा राज्य होतं, जो महाराजांचंच राज्य होतं, म्हणजे महाराजांच्या वंशाचंच राज्य होतं, मराठ्यांचंच राज्य होतं, पण पेशव्यांना जास्त महत्त्व होतं. ठीक आहे. मग पेशवे जिकडे राज्य करायचे त्यांचं जे घर आपण म्हणू शकतो ते शनिवारवाडा. बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असलेले तुळशीबाग, महात्मा फुले मंडई या परिसरात थोडा वेळ फिरणार आहोत. या ठिकाणी घाऊक व किरकोळ बाजारपेठा आहेत. येथे तुम्ही खरेदी करू शकता. हे करताना मात्र तुम्ही केलेले निरीक्षणाची नोंद करण्यास विसरू नका. तर निरीक्षण काय आहे की पुणे शहरात त्यांनी बघितलं की इकडे बाजारपेठा आहेत मोठमोठ्या. ठीक आहे. त्यानंतर तुळशीबाग, महात्मा फुले मंडई अशा खूप मोठमोठ्या बाजारपेठा आहेत. परिसरातील फेरफटका झाल्यावर सर्वजण मुक्कामाच्या ठिकाणी रात्रीचे जेवण करून झोपले. दुसरा दिवस सकाळी 7 वाजता सकाळची न्याहारी घेऊन बस अलिबागच्या दिशेने मार्गस्थ झाली. आता अलिबाग जर तुम्हाला पुण्यावरून अलिबागला जायचं असेल तर पुणे कसं उंच ठिकाणी आहे, अलिबाग हे खाली आहे, मग तुम्हाला घाटावरून खाली यायचं असतं. आता आपण मुंबई पुणे दुर्गती मार्गात जात आहोत. दुर्गती मार्ग तुम्हाला माहीत असेल, एक्सप्रेस वे मुंबई आणि पुण्याला जोडतो. भूरचनेचा काही बदल झालेला दिसतो आहे का? आपण लोणावळा जवळील राजमाची या ठिकाणी थांबणार आहोत. होय मॅडम, आपण जर सपाट रस्त्यावरून जात असलो तरी आजूबाजूच्या डोंगराळ प्रदेशात दिसत आहेत. घरांची संख्या आता कमी होत दिसत आहे. कमी का? कारण ते डोंगराळ भागी आहे, डोंगराळ भागी लोक जास्त राहत नाहीत. लोणावळ्याजवळ पुढे गेल्यावर राजमाची या ठिकाणी गाडी थांबवून शिक्षकांनी भूरचनेच्या वैशिष्ट्याबद्दल पुढील माहिती दिली. आता इकडे बघू शकता राजमाची. आता हा डोंगराचा कडा आहे, डोंगर आहे, आणि ह्याच्या खालीच आपल्याला जायचं आहे. म्हणजे काय, आपल्याला हा घाट उतरून खाली जायचं आहे. म्हणजे खोपोली जो शहर आहे तो खाली आहे, लोणावळा डोंगरावरती आहे. मग लोणावळ्यावरून जर तुम्हाला खाली जायचं असेल मग तिकडे खंडाळा घाट किंवा भोर घाट उतरून खाली जावं लागतं. हा पश्चिम घाटाचा उतार आहे. या पर्वतीय भागात आपण सह्याद्री असे म्हणतो. या ठिकाणावरून भूभागातील फरक सहजपणे पाहू शकतो. पूर्वीकडील उतार मंद स्वरूपाचा असून पश्चिमेकडील उतार तीव्र आहे. मग इकडे काय मंद उतार असणार, पुण्याकडे मंद उतार आहे आणि इकडे कोकणाकडे तीव्र उतार आहे. पश्चिमेकडील बाजूस कडा. आता इकडे कडा तुम्ही बघू शकता, सरळ एक असा हा कडा आहे, धबधबा तुम्ही बघू शकता. इकडे पूर्वीकडील उतार मंद स्वरूपाचा असून पश्चिमेकडे उतार तीव्र आहे, असा कडा आहे पश्चिमेकडील बाजूस कडा व अनेक धबधबे दिसत आहेत. याबद्दल आपण इयत्ता 9वीमध्ये शिकलो आहोत. या भागात उल्हास या पश्चिमेकडील वाहणाऱ्या नदीचे प्रमुख उगमस्थान आहे. विद्यार्थ्यांनी तेथील छायाचित्रे घेतली. पुन्हा पाऊस सुरू झाला. सर्वजण बसमध्ये बसून निघाले. तर नामदेव नकाशा पाहत, मॅडम आता आपण घाट उतरून खोपोलीकडे चाललो आहोत. शिक्षिका, बरोबर. हे पश्चिम घाटातील बोर घाट आहे. हा खंडाळा घाट म्हणून ओळखला जातो. आता आपण भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात उतरणार आहोत. आता तुम्हाला दिसणारे वृक्ष, घर, मृदा या निरीक्षण करा. तर आपण पुण्यावरून आता आपण खोपोलीकडे आलो. खोपोली म्हणजे काय, कोकणात आलो. शिव, मॅडम घाटात विविध प्रकारच्या वनस्पती, दाट वन दिसतात. त्यामध्ये मोठ्या पानांची झाडं जास्त आहेत. पानझडी नाही आहे, मोठ्या पानांची झाडं तुम्हाला अशा ठिकाणी मिळतील, अशा ठिकाणी आढळून येतील जिकडे पाऊस जास्त पडतो. अशी झाडे सिंहगड परिसरात आपण पाहिली होती. शिक्षिका, ती सागाची झाडे आहेत.
हा सर्व प्रदेश पानझडी वृक्षांचा आहे. या भागात अनेक वनराया व देवराया आहेत. देवराया म्हणजे काय की तिकडे खूप सारे झाडं असतात, तिकडे कुणीही झाडं तोडण्यासाठी जात नाही. देवाची वनराई म्हणजे काय, देवराई म्हणजे काय, देवाचं जंगल असं म्हटलं जातं की तिकडे पूजा केली जाते किंवा तिकडे कोण जात नाही वृक्षतोड करण्यासाठी. घाट पार केल्यानंतर दाट वने विरळ होऊन भात शेतीची जमीन आणि मोठे औद्योगिक क्षेत्र दिसायला लागली. नजमा मॅडम, हवेत बदल जाणवतोय, आता गरम व्हायला लागले आहे. गरम का व्हायला लागले आहे? कारण त्या समुद्राजवळ आले. समुद्राच्या जवळ जसं आपण येतो तसं हवेमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त वाढतो, म्हणजे आर्द्रता जास्त असते. शिक्षिका, हवेत बदलाची जाणीव तुम्हाला होत आहे. हवेतील आर्द्रता म्हणजे काय की तिकडे हवेमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. वाढल्यामुळे घाम येतो आणि त्वचा चिकट होते. आपण जसं जसं समुद्राजवळ जाऊ तसं तसं आर्द्रतेचं प्रमाण वाढेल. मॅडम, या भागात पाऊस सुरू झाला आहे आणि पावसाचे प्रमाण जास्त दिसत आहे, त्यामुळे आता असं होत असावं. तर शिक्षकांचं म्हणणं आहे की नामदेव निरीक्षण बरोबर आहे. या प्रदेशात पाऊस जास्त पडत असल्यामुळे तसं समुद्र सानिध्यामुळे असं होतं. पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे भात व येथील मुख्य पीक आहे. काही वेळेत आपण समुद्राजवळ पोहोचू. या समुद्राचे नाव सांगू शकाल का? सर्व विद्यार्थ्यांनी सांगितले की समुद्राचं नाव आहे अरबी समुद्र. ही वनराई तुम्ही बघू शकता, किती दाट वने आहे तिकडे आणि हिरवेगार झाडे तुम्हाला दिसणार. शिक्षिका, छान. अलिबागला पोहोचल्यानंतर मुक्कामच्या ठिकाणी जाण्यापूर्वी आपण तलाठी कार्यालयात जाणार आहोत. तलाठी कोण असतो? तलाठी हा गावामधला अधिकारी असतो. त्या अधिकाऱ्याकडे सर्व माहिती असते की त्या भागामध्ये शेती कुठली केली जाते, कोणाचं जमीन कोणाच्या नावावरती आहे, सर्व माहिती त्यांच्याकडे असते. मग त्यांना जर आपण भेटलो तर त्या जागेचा आपल्याला त्या जागेची सर्व माहिती आपल्याला मिळू शकते. मग ते तलाठीकडे जाणार आहेत. मग शाळेत त्यांनी प्रश्नवल्ली तयार केली होती की तलाठीकडे गेल्यानंतर आपण काय प्रश्न विचारायचे, याची प्रश्नवल्ली काय म्हणजे काय की त्यांनी प्रश्न तयार केले होते. ठीक आहे, असे आपण वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा जातो तेव्हा प्रश्नवल्ली तयार करू शकतो. उर्मी, आम्ही त्या परिसरातील पिके म्हणजे काय, कुठले पिके घेतली जातात. जसे या ठिकाणी काय केलं जातं, भात शेती केली जाते. ठीक आहे. मृदा प्रकार म्हणजे काय, तिकडे माती कुठल्या प्रकारची आढळते. फळ आणि इतर नगदी म्हणजे काय, आपण विकण्यासाठीचे पिके तयार करतो. जसं आपण विकतो, खात नाही सर्व. जसं चाय जेव्हा आपण पिकवतो तेव्हा ते सर्व खाण्यासाठी पिकवत नाही किंवा चाय पिण्यासाठी पिकवत नाही, ते आपण विकण्यासाठी पिकवतो. त्याला नगदी पिके असे म्हणतात. त्याबरोबर जसं आपण ऊस म्हणू शकतो, ऊस पण नगदी पीक आहे. याबाबत प्रश्न विचारणार आहोत. शिवाय परिसरातील गोळा केला जाणारा महसूल म्हणजे काय, तो तलाठी असतो, त्याच्याकडे कर जमा करतात लोक. कर म्हणजे काय, पैसा, टॅक्स बोलतो इंग्लिशमध्ये. मग तो कर म्हणजे महसूल. सिंचनाखालील क्षेत्र, सिंचन म्हणजे काय, जिकडे पावसानंतर पण पाणी मिळू शकतं. जसे बोरवेल असते, त्यानंतर विहीर असते, त्यानंतर पाईपच्या द्वारे देखील पाणी पुरवले जाते. सिंचनाखालील क्षेत्र, पाणलोट क्षेत्र कार्यक्रम आणि ग्रामीण भागातील इतर व्यवसायासंबंधी हा प्रश्न विचारणार आहोत. दुपारी अलिबागला पोहोचल्यानंतर सर्वांनी तलाठी कार्यालयाला भेट दिली. तिथे त्यांनी वरील मुद्द्यावरील अनुषंगाने माहिती घेतली. शिक्षिका, जेवणानंतर आपण समुद्रकिनाऱ्यावर जाणार आहोत. तुमच्यापैकी किती विद्यार्थी आज प्रथमच प्रत्यक्ष समुद्र पाहणार आहेत? तर बहुतेक सर्वांनी हात वर केले. सर्वांनी समुद्र बघितलं नव्हतं. अभिरा, मी तर आतापासून समुद्राच्या चित्तथरारक दृश्यांची कल्पना करत आहे. तो कसा असेल, तिथे नेमके काय असेल, हा फक्त पाणीच असेल? शिक्षिका, खरं आहे अभिरा, आता आपण किनारपट्टीवर जाऊया. तिथे गेल्यानंतर कोणती काळजी घ्यायची याबाबत स्पष्ट सूचना सर्वांना दिल्या आहेत. इथेही आपण एका किल्ला पाहणार आहोत. त्याचे नाव आहे कुलाबा किल्ला. त्याला अलिबाग किल्ला असंही म्हणतात. हा कुलाबा किल्ला, अलिबाग किनारपट्टीवर जर तुम्ही गेला तर समोर तुम्हाला किल्ला दिसतो, त्याला म्हणतात कुलाबा किल्ला किंवा अलिबाग किल्ला असंही म्हणतात. यावेळी आपल्याला भरती ओहोटीच्या वेळी लक्षात ठेवायचे आहेत. भरती म्हणजे काय, पाणी खूप जास्त समुद्राकडे येतं, समुद्राच्या किनाऱ्यावरती येतं, तेव्हा तिकडे समुद्र किनाऱ्यावरती आपल्याला जायचं नाही. ओहोटी म्हणजे काय, पाणी मागे जातं. वेळ लक्षात ठेवायचे आहेत कारण हा किल्ला किनाऱ्यापासून समुद्रात काही अंतरावर आहे. इयत्ता 9वी मध्ये सागरी लाटांच्या कार्याचा आणि आपण अभ्यास केला आहे. लाटांनी तयार केलेले काही भुरेशे आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहेत. तुम्ही काही सागरी भुरपांची नावे सांगू शकाल का? तर एक सुरात, पुळण, सागरी गुहा, हे सगळं तुम्ही 9वी मध्ये बघितलं असेल. वाळूचा दांडा, हे सगळं तुम्ही बघितलं असेल. ठीक आहे. शिक्षिका, वा छान, तुम्हाला बरंच आठवते. तर सर्वांनी समुद्रकिनारी व किल्ला पाहिला. काही विद्यार्थ्यांनी घोडागाडीत तसेच घोड्यावर बसण्याचा आनंद लुटला. तर नेहा,
मॅडम आधी पाहिलेल्या 2 किल्ल्यांपेक्षा हा किल्ला वेगळा आहे. का वेगळा आहे? सिंहगड त्यांनी बघितलं तो डोंगरावरती होता, नळदुर्ग काय होता, भुईकोट किल्ला होता, आणि हा किल्ला हा समुद्रामध्ये आहे, समुद्रामध्ये बेटावरती बांधलेला आहे, चारही बाजूला पाणी आहे. ठीक आहे. अशा हां, तर नेहा, होय मॅडम हा किल्ला पाण्यात बांधलेला आहे, इतर 2 किल्ले जमिनीवरचे होते. शिक्षिका, हा किल्ला तरंगर्षित मंचावर बांधलेला आहे, पाण्याने वेढलेल्या असल्यामुळे अशा किल्ल्यांना जलदुर्ग असे म्हणतात. असे खूप सारे किल्ले महाराष्ट्रात आहेत, जसं सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग. ठीक आहे. पूर्वी रक्षण करण्यासाठी असे किल्ले बांधले जात. पश्चिम किनाऱ्यावर असे अनेक किल्ले आहेत. नेहा, होय मी यापूर्वी जंजिरा, सिंधुदुर्ग हे नाव ऐकले आहेत. शिक्षिका, तुम्ही घेतलेल्या माहितीच्या आधारे सांगा बरं या ठिकाणी असणारे व्यवसाय कोणते. तर व्यवसाय येथे कोणते असणार? इकडे असणार भात शेती किंवा मासेमारी. राहुल, मॅडम येथे मासेमारी आणि शेती हे 2 व्यवसाय आढळतात. शिक्षिका, बरोबर राहुल, हे व्यवसाय कोणत्या प्रकारचे येतात? मॅडम हे प्राथमिक व्यवसाय आहेत. मासेमारी किंवा शेती हे प्राथमिक व्यवसाय आहेत. ठीक आहे. शिक्षिका, खरं आहे, सुरुवातीला येथे मासेमारी हा व्यवसाय होता, नंतरच्या काळात या प्रदेशात शेतीसुद्धा केली जाऊ लागली, पण किनाऱ्यापासून दूर किनाऱ्यालगत वाड्यामध्ये नारळी, पोफळी म्हणजे काय, सुपारी, फणस, केळी आणि काही मसाल्यांच्या पदार्थ लागवड होते. हे बागायती शेती आहे. आता येथे पर्यटन हा एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. पर्यटक खूप जास्त येतात. तुम्ही बघितलं असेल विद्यार्थ्यांनी घोड्यावरती बसण्याचा आनंद घेतला, कारण पर्यटक तिकडे येतात आणि ते अनुभव घेतात, त्याचा आनंद घेतात. त्यानंतर सर्वांनी किनाऱ्याजवळील वाळूचे मोजमस्ती केली आणि सूर्यास्ताच्या विहंग दृश्य कॅमेऱ्यात टिपले. सूर्यास्तानंतर सर्वजण मुक्कामाच्या ठिकाणी आले. क्षेत्रभेटीचा अहवाल लेखणीसाठी उपयुक्त मुद्द्यांवर चर्चा करून टाचणे तयार केले. रात्रीचे जेवण घेऊन त्यांनी विश्रांती घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण परतीच्या प्रवासाला निघाले. ठीक आहे. क्षेत्रभेटीच्या अनुषंगाने तुम्ही कोणत्या गोष्टीवर छायाचित्र काढाल? क्षेत्रभेट म्हणजे काय, आपण जिकडे जातो तिकडे घरं कशी आहेत, त्यानंतर तिकडे डोंगराळ भाग आहे का. ठीक आहे. हे सगळं आपण त्याचा फोटो काढणार आहोत. तिकडे कोणते पीक घेतले जातात, झाडं कशी आहेत. क्षेत्रभेटी दरम्यान विविध प्रकारची माहिती तुम्ही कशी मिळवाल? आपण त्याच्यासाठी एक प्रश्नवल्ली तयार करू शकतो. स्वतः जाऊन अनुभव घेऊ शकतो, तिकडच्या अधिकाऱ्यांना भेटू शकतो, लोकांना भेटू शकतो, त्यांच्याकडून माहिती घेऊ शकतो. क्षेत्रभेटीचा अहवाल कोणत्या मुद्द्यांवर आधार तयार कराल? तर तिकडे बघू शकतो आपण, तिकडे शेती कुठली केली जाते, त्यानंतर लोकांची घरं कशी आहेत, तिकडे हवामान कसं आहे, तिकडची भूरचना कशी आहे, हे सगळं आपण बघू शकतो. हे सगळ्यांवरती आधारे माहिती घेऊ शकतो. ठीक आहे. जसं तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं, हा फक्त एक समजण्यासाठी तुम्हाला दिलेला आहे धडा. ह्याच्यामधून प्रश्न तुम्हाला येणार नाहीत, प्रश्न येणार स्वाध्यायामधून. मग स्वाध्याय हा करणं खूप महत्त्वाचं आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा धडा समजला असेल. तर तुम्ही हे प्रश्नाचे उत्तरे सोडवू शकता. काही ह्याच्यामध्ये कठीण प्रश्न नाही आहेत. ठीक आहे. मला आशा आहे की धडा समजला असेल. तर तुम्हाला धडा समजला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.